तर मित्रांनो आपण पुण्याला आपले हे पक्षी देत आहोत. आपल्या घरचे 5 कोंबडे आणि 5 कोंबड्या असे 10 पक्षी आपण देत आहोत. आपले पुण्याचे एक सबस्क्रायबर आहेत, सरोदे सर आहेत, नितीन सरोदे सर त्यांचं नाव आहे. तर त्यांना आपण देत आहोत. तर एक एक आपण लगेचच बॉक्समध्ये पॅक करणार आहोत. 3 बॉक्समध्ये आपण हे पॅक करायचं मित्रांनो. चला त्यांना एक एक करून पॅक करूया. मित्रांनो कोंबडा आपल्याकडे कडकनाथ प्लस गावरान त्याच्यापासून कोंबडा आहे. तर हा एक आपल्याला द्यायचा आहे. 3 बसत की 3 व्यवस्थित, 4 द्यायची गरज नाही. तर मित्रांनो हे 2 कोंबडे आहेत, मस्तपैकी प्युअर गावरान कोंबडा आहे. हा माझ्या खूप आवडीचा होता मित्रांनो, तरी देतोय मी. आणि हा पण मस्त आहे, एक नंबर आहे व्हाईट कलरमध्ये. तर हे 2 कोंबडे पण देतोय आणखी. तर आणखीन काही पक्षी आहेत ते पण दाखवतो मी तुम्हाला. तर त्यांना आपण आता बॉक्समध्ये पॅक करू. चला ही एक कोंबडी आहे. तर हिला पण द्यायचं मित्रांनो. लगेच आपण हिला बॉक्समध्ये पॅक करणार. तर असे 10 पक्षी आहेत सगळे मिळून. 5 कोंबड्या आणि 5 कोंबड्या असे 10 पक्षी आहेत सगळे मिळून. तर आपल्याला 3 बॉक्समध्ये हे 3 बॉक्समध्ये पॅक करायचं. परत एक आपण पॅक करायचं. पांढरी आणि पिवळ्या काळ्या कलरमध्ये अशा 2 कोंबड्या आहेत ह्या. तर आता आणखीन 2 कोंबड्या आहेत, म्हणजे एक कोंबडी राहिलेले. तर हे द्यायचं आपल्याला आणखीन. तर आता ह्यांना देऊया मित्रांनो. तर मित्रांनो हा एक सगळ्यात मोठा कोंबडा आहे आपल्याकडचा. खूप मोठा कोंबडा होता, उंच आहे आणि ऍक्टिव्ह पण आहे, जास्त ताकदवान आहे मित्रांनो. आणि ही एक कोंबडी. तर असे सगळे मिळून आपण 10 पक्षी देत आहोत पुण्यासाठी मित्रांनो. 3 बॉक्स झालेले आहेत. तर आता हे बॉक्स लगेच आपल्याला नेऊन गाडीमध्ये टाकायचे. तर आता ह्याला पॅक करूया आणि लगेचच देऊया. चला 1 2 3 आणि 4. पुण्याला द्यायचंय. पुण्यामध्ये मी म्हणाल तो भैया इथं वर ठेवा, जमणार नाही का? पाण्याने भिजल हो भैया. हा बघा आता कसं घेऊन जाता की तुम्ही. करा पण 4 ही बॉक्स खराब झालं ना, हे जाणे ही मोकळं काढा ती बॉक्स को ओपन कर. एक का तीन आहे का ती? 3 ही 4 7 8 9 10 ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कोंबडी आहे का? ह्यात 5 किती? 5 कोंबडी आणि 5 कोंबडा. तर फायनली मित्रांनो आपले पक्षी इच्छित स्थळी पोहोचलेले आहेत. म्हणजे आपलं पार्सल सक्सेसफुली तिकडे पोहोचलेलं आहे. आणि हे सासवडच्या इकडे आहे मित्रांनो. आपले जे सबस्क्रायबर मित्र आहेत त्यांचा हा फार्म आहे सासवडच्या इकडे. आणि त्या फार्ममध्ये त्यांनी सेपरेट रूम केलेली आहे. आणि या रूममध्ये आपले हे 10 पक्षी सेपरेट क्वारंटाईन राहणार आहेत मित्रांनो, एक 8 ते 10 दिवसासाठी. आणि इथे त्या पक्ष्यांना परत मल्टीविटॅमिन, लिव्हर टॉनिक आणि अँटीबायोटिक या गोष्टी दिल्या जातील. आणि परत नंतर मग सगळे पक्षी एकत्र इतर पक्ष्यांमध्ये सोडले जातील मित्रांनो. तर हे प्रिकॉशन सगळ्यांनीच घेतलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, जर पक्ष्यांमध्ये कुठला व्हायरस असेल तर तो व्हायरस पण मरतो आणि इतर पक्ष्यांना तो आजार पण होत नाही. आणि नवीन पक्षी आणल्यानंतर लगेच मिसळायचा सुद्धा नसतो मित्रांनो. तर त्यासाठी ही सगळी खबरदारी घेतली जाते. आणि हा त्यांचा फार्म आहे. मस्त इकडे गोठा आहे गायांचा. मस्तपैकी छोटे छोटे पक्षी आहेत, म्हणजे कोंबड्या आहेत आणि प्राणी पण आहेत मित्रांनो. गाया आहेत, जास्त म्हटलं तर गायी आहेत. आणि इकडे मस्तपैकी वैरण वगैरे खात आहेत, चारा वगैरे खात आहेत. आणि इकडे जे शेण पडतं त्यामध्ये जे काय असतं मित्रांनो ते कोंबड्या खात असतात. तर या जनावरांसोबत हे कोंबडे खूप छान दिसतात मित्रांनो. नुसतेच कोंबडे असल्यानंतर छान वाटत नाही, पण जनावरं असतील, मस्तपैकी शेण वगैरे पडत असेल आणि त्यामध्ये जर कोंबड्या फिरत असतील तर ते खूप लाभदायी असतं मित्रांनो. बऱ्यापैकी त्याचा उपयोग होत असतो. आणि हे गोचूड वगैरे असतात, छोटे छोटे कीटक असतात, तर हे कोंबड्या टोचून खात असतात, मस्तपैकी त्यांना मारून खायचं काम करत असतात. हे प्राण्यांसाठी, ह्या मुख्य प्राण्यांसाठी पण कामाचं असतं. तर या जनावरांसाठी पण ते कोंबड्या उपयोगी ठरत असतात मित्रांनो.
जे वॉर्म्स असतात किंवा गांडूळ वगैरे असतात, तर हे सगळं खाण्याचं काम या कोंबड्या करत असतात. आणि इकडे मस्तपैकी कोंबड्या फिरत आहेत. आणि तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, इकडे आपण अगोदर पण खूप सारे पार्सल्स दिलेले आहेत, म्हणजे या कोंबड्या पण आपण दिलेल्या होत्या या. तर ह्या कोंबड्या जुन्या ज्या कोंबड्या आहेत त्या पण आपण दिलेल्या आहेत आणि नवीन कोंबड्या आहेत त्या पण आपणच दिलेल्या आहेत मित्रांनो. तर तुम्हाला कशा वाटतं ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स सुद्धा नक्की करा. थँक्यू.